नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन राईट 1 या क्रेडिट कोर्समध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय महिला आयोग किंवा भारतातील महिलांच्या मानव अधिकारासंबंधित असलेल्या तरतुदींचा भारतातील महिलांच्या मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या संवैधानिक तरतुदींचा किंवा भारतीय संविधान असेल किंवा भारतीय संसदेने वेळोवेळी महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या मानव अधिकारांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी ज्या विविध उपाययोजना इथे केलेल्या आहेत, तर त्या उपाययोजनांचा आढावा आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न तिथे करतो आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स प्रोटेक्शन ॲक्ट हा 2005 जो काही आहे तो तिथे बघितलेला आहे. त्यानंतर आता दुसरा अतिशय महत्त्वाचा जो काही कायदा आहे तर तो हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हा जो काही कायदा आहे, तर याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथे करून घ्यायची आहे. हा भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हुंडा देणे आणि घेणे हा एक शिष्टाचार तिथे झालेला आहे. आणि मग हा जो की यामुळे एक समाज व्यवस्थेला आणि महिलांना मोठ्या विकृतीचा सामना आज मोठ्या प्रमाणात करावा लागत असलेला आपण दिसतं. आणि मग हा जो काही कायदा आहे तर हा समाज व्यवस्थेतील विकृती घालवण्यासाठी हा कायदा इथे 1961 हा कायदा इथे केला गेलेला असं आपण दिसतं. आणि म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हुंडा प्रतिबंधक कायदा महिलांच्या मानव अधिकारांचं संवर्धन करणारा, महिलांना मानव अधिकारांची खऱ्या अर्थाने त्याची संरक्षण करणारा आणि संवर्धन करणारा कायदा म्हणून हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 याविषयीची माहिती आजच्या या तासामध्ये आपण बघणार आहोत. या कायद्यामध्ये एकूण 10 कलमं या कायद्यामध्ये तिथं समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि 20 मे 1961 रोजी हा जो काही कायदा आहे तर हा कायदा इथे तो तयार केला गेलेला आहे, त्याला मान्यता इथे दिल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतं. हुंडा देण्यावर अथवा घेण्यावर बंदी घालणारा कायदा भारतीय प्रजासत्ताकाच्या 12व्या वर्षात म्हणजे 1961 मध्ये पुढील प्रमाणे तिथं केला गेलेला असल्याचं दिसतं. याच्या अगोदर आपण एक या कायद्याची जी की प्रस्तावना आहे, या कायद्याची एक पार्श्वभूमी जी की आहे तर ती इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जो की जुनी वैदिक काळातील मध्ये लग्नविधी जी की आहे, तर त्या लग्नविधीमध्ये कन्यादानाशी संबंधित काही निगडीत काही घटना तरतुदी या वैदिक कालखंडामध्ये कन्यादानाशी तिथं काही निगडीत अशा गोष्टी तिथं सांगण्यात आलेल्या असल्याचं दिसतात. धर्मशास्त्रात असे लिहून ठेवले आहे की कन्यादानाचा शास्त्रोक्त विधी नवरदेवाला दक्षिणा दिल्याशिवाय पूर्ण होत असल्याचं दिसतं. जे की आपलं शास्त्र आहे हिंदू धर्मातील जे काही हिंदू धर्मातील शास्त्र असेल तर त्या धर्मशास्त्रामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की कन्यादानाचा जो काही विधी आहे तर त्या विधीमध्ये नवरदेवाला दक्षिणा दिल्याशिवाय तो जो काही विधी आहे कन्यादानाचा विधी तो पूर्ण होत नाही. आणि म्हणून नवरदेवाला जेव्हा वधू दिली जाते तेव्हा त्याला काहीतरी वस्तू रोख रक्कम वरदक्षिणा म्हणून तिथं दिली जात असे. कधी तर ते वैदिक काळामध्ये तेव्हा त्याला काहीतरी वस्तू रोख रक्कम वरदक्षिणा म्हणून दिली जात असे. अशा रीतीने कन्यादानाचा संबंध वरदक्षिणेशी जोडला गेला. म्हणजे वस्तू स्वरूपात किंवा रोख रक्कम मुलीच्या आईवडिलांनी किंवा पालकांनी नवरदेवाला देणे. त्या काळी वरदक्षिणा केवळ ही जी की वरदक्षिणा आहे तर ही प्रेमापोटी जिव्हाळ्यापोटी दिली जात असे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा जबरदस्ती नसल्याचं आपल्याला दिसतं. ती स्वतःहून केलेली कृती असे आणि त्यात कोणत्याही तऱ्हेचा दबाव नसे. काळाच्या ओघात स्वतःहून केलेली कृती ही नष्ट होऊन तिला जबरदस्तीचं स्वरूप इकडं आईकाच्या कालखंडामध्ये आलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आता याची मूळ खूप तिथं
खालीपर्यंत किंवा खोलवर तिथं ती रुजवली गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. या गोष्टी फक्त लग्न समारंभापुरत्याच त्या मर्यादित राहिल्या नसून लग्नानंतरच्या नातेसंबंधातही त्या दिसून तिथं येत असल्याचं आपल्याला दिसतात. पूर्वी नवरदेवाला प्रतिकात्मक वरदक्षिणा देण्याची जी पद्धत होती ती आता मर्यादेबाहेर तिथं गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि तिला आता आपण काय तर हुंडा हे नाव तिथं दिल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे पूर्वी वैदिक काळामध्ये जे की वधू असेल तर वधूपिता जो असेल तर तो वरपित्याला किंवा वराला कन्यादान करताना तिथे वरदक्षिणा देत होता. ती प्रेमापोटी जिव्हाळ्यापोटी स्वतः स्वकृतीने स्वइच्छेने जो वधूपिता आहे तर तो वरदक्षिणा तो देत होता आणि त्याच्यातून जे की कन्यादानाचा विधी आहे तर तो पूर्ण पार पडत होता. परंतु आता ही जी काही गोष्ट आहे तर ती समाजामध्ये खालपर्यंत ती फार खालपर्यंत तिथे रुजवल्या गेलेली आहे आणि तिला आपण अलीकडच्या कालखंडामध्ये हुंडा हे नाव तिथं त्याला ते मिळालेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि ही अलीकडच्या समाज व्यवस्थेचं एक खूप मोठी समस्या म्हणून तिने एक उग्र असं स्वरूप तिने तिथं धारण केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. 19व्या आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात समाजसुधारकांनी अनेक अनिष्ट सामाजिक प्रथांबरोबरच हुंडा पद्धती ती नष्ट करण्याचा बराच तिथं प्रयत्न केला गेला. भारतामध्ये अनेक सामाजिक सुधारणा चळवळी घडून आलेल्या आहेत आणि मग सामाजिक सुधारणाच्या परंपराबरोबरच हुंडा पद्धतीसुद्धा कशी नष्ट करता येईल यासाठी भारतामध्ये अनेक प्रयत्न तिथे झालेले असतात आपल्याला दिसतात. त्याला फारसं असं यश तिथं मिळालेलं नसतं आपल्याला दिसतं. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या बरीच वर्ष आधी सिंधी इलाख्याच्या म्हणजे जो काही सिंध प्रांत आहे तर त्या इलाख्याच्या सरकारने सिंधी लेती कायदा हा जो काही आहे तर तिथं पारित केला होता आणि त्याचा हेतू हुंड्याची अनिष्ट प्रथा बंद करणे हा तिथं असल्याचं आपणास दिसतं. परंतु या कायद्याचा काही परिणाम झालेला नसल्याचं आपणास आढळतं. त्याचा हेतू सफल झाला नाही. गेल्या काही दशकात हुंडा पद्धतीने समाजाच्या सर्व थरात व सर्व देशात सर्वच भागात उग्र स्वरूप असं धारण केलेलं असं आपल्याला दिसून येतं. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी बिहार व आंध्र प्रदेश राज्य सरकारांनी इथं कायदे केलेले असल्याचं आपल्याला दिसतात. यातील पहिला कायदा जो काही आहे बिहार हुंडा प्रतिबंधक कायदा 1950 असा हा कायदा जो काही आहे तर बिहारच्या राज्य सरकारने हा कायदा इथे 1950मध्ये बिहार हुंडा प्रतिबंधक कायदा 1950 असा तो कायदा तिथे केला. त्यानंतर दुसरं जे काही राज्य आहे तर ते म्हणजे आंध्र प्रदेश हुंडा प्रतिबंध कायदा 1958 हा तिथं पास केला गेला असं आपण दिसतं. परंतु या दोन्ही कायद्यांचा हेतू सिद्धीस तिथं गेलेला नसतं आपण दिसतं. त्याला फारसं असं निर्बळ असं यश त्याला तिथं प्राप्त झालं नाही. आणि मग हुंडा पद्धतीचे उग्र स्वरूप पाहून राज्य विधानसभा किंवा संसदेच्या आत आणि बाहेर असलेल्या सर्वच विचारवंतांची मन तिथं ते विदीर्ण स्वरूपाचं तिथं झालं. लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. हुंडा पद्धतीवर निर्बंध घालण्यासाठी अनेक खाजगी विधेयकं संसदेत मांडली गेली. 1953मध्ये बिगर सरकारी विधेयकावरील चर्चेदरम्यान तेव्हाच्या कायदेमंत्री सभागृहाला असे आश्वासन दिले की या विषयावरील ठराव राज्य सरकारांशी चर्चा केल्यानंतर मांडला जाईल. या आश्वासनाला अनुसरून संसदेपुढे तसे विधेयक मांडण्यात आले व संसदेने नंतर असे ठरवले की हिंदू वारसा हक्क कायदा पारित होईपर्यंत हे विधेयक राखून धरावे. 1956 साली हिंदू वारसा हक्क कायदा हा अस्तित्वात आल्यानंतर सरकारला असे वाटले की हुंडा प्रतिबंध कायदा करण्याची तातडीची गरज नाही आणि म्हणून हा कायदा हा जो काही प्रश्न आहे तर तो पुढे लांबला गेला आणि नंतर हा कायदा नंतर केला गेलेला असला. जसजशी हुंड्याची व्याप्ती वाढत गेली तसतसा संसद आणि राज्य विधिमंडळात हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाऊ लागला. राजकीय आणि सामाजिक दबावामुळे शेवटी सरकारने या विधेयकाची प्रक्रिया सुरू केली. 24 एप्रिल 1959 रोजी लोकसभेमध्ये हुंडा प्रतिबंधक विधेयक मांडण्यात आले. थोड्या चर्चेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीपुढे हे विधेयक ठेवण्यात आले आणि संयुक्त समितीने या विधेयकात काही सुधारणा सुचवून आपल्याला अहवाल दिला व संयुक्त समितीने सुचवलेल्या दुरुस्त्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्य झाल्या नाहीत व
शेवटी दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन 6 मे ते 9 मे 1961 रोजी विधेयकावर चर्चा घडली आणि या विधेयकाला सहमती तिथे दिल्या गेली असं आपण दिसतं. 1961 मधील 28 हा जो काही कायदा आहे तर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात हुंडाबंदी विधेयक मंजूर झाले आणि त्याचे हुंडाबंदी कायदा 1961 किंवा 1961 28वा यात त्याचं रूपांतर झालं. 20 मे 1961 रोजी राष्ट्रपतीने आपली स्वाक्षरी करून या विधेयकाला मान्यता देण्याचं काम तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशा पद्धतीने हा जो काही कायदा आहे तर हा कायदा 1961 हा कायदा तिथे केला गेलेला असल्याचं आपणास दिसून येतं. या कायद्यामध्ये दोनदा अलीकडच्या कालखंडामध्ये दोनदा दुरुस्त्या तर तिथं केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतं. हुंडाबंदी सुधारित कायदा 1984 एक पहिली अबॅडमेंट पहिली दुरुस्ती या कायद्यामध्ये 1984 मध्ये ती केली गेली आणि त्यानंतर हुंडाबंदी सुधारित कायदा 1986 यामध्ये दोन अशा ज्या काही दुरुस्त्या आहे तर त्या तिथे केल्या गेलेल्या असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर आपण याची जी काही माहिती आहे या कायद्याची तर ती कलमवार तिथे जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. कलम 1 मध्ये लघु शीर्षक व्याप्ती आणि सुरुवात असं या कलम 1चं स्वरूप तिथं असल्याचं आपणास दिसतं. कलम 2 मध्ये हुंडा या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न तिथं केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. या कायद्यानुसार हुंडा म्हणजे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही मालमत्ता व मौल्यवान वस्तू देणे किंवा देण्याची कबूल करणे याला हुंडा असं व्याख्या करण्याचं काम या कायद्यानुसार कलम 2 मध्ये तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. लग्नात एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला किंवा एका पक्षाच्या मातापित्याने किंवा दुसऱ्या कोणी व्यक्तीने दुसऱ्या पक्षाच्या मातापित्यास किंवा कोणत्याही व्यक्तीस जी काही साह्य असेल, हुंडा असेल, रक्कम असेल, मालमत्ता असेल तर ती देणं याला हुंडा असं इथं म्हटलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारचं हुंडा या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न कलम 2 मध्ये केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. नंबर 3 कलम 3 हुंडा देण्या घेण्याबाबत शिक्षा. हा कायदा लागू झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती जर हुंडा देते किंवा घेत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी 5 वर्षापेक्षा कमी नसेल किंवा दंड होऊ शकतो की जो 15,000 किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल. ती रक्कम जर न्यायालयाने आपल्या निर्णयात विशिष्ट व पुरेसे कारण नमूद केले असेल तर तुरुंगवासाची शिक्षा 5 वर्षापेक्षा कमी असू शकते. आणि अशी तरतूदसुद्धा म्हणजे या कायद्याचं जर कधी उल्लंघन होत असेल तर हुंडा देण्या घेण्याबाबत शिक्षा इथे या कायद्यामध्ये कलम 3 मध्ये स्पष्ट केल्या गेले असल्याचं दिसतात. कलम 4 हुंडा मागितल्याबद्दल होणारी शिक्षा. जर कोणतीही व्यक्तीने प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षरित्या वधू किंवा वराच्या आईवडिलाकडून किंवा पालकाकडून हुंडा मागितल्याबद्दल जर त्या व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तुरुंगवासात काळ हा 6 महिन्यापेक्षा कमी असतो परंतु तो कदाचित 2 वर्षापर्यंत वाढू शकतो. असे 10,000 रुपयापर्यंत दंडही तिथं या कायद्यानुसार तिथं केला जात असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 5 निरस. हा कोणकोणत्या परिस्थितीत राष्ट्रीय आणीबाणी असते बाकीच्या ज्या काही घटना असतील तर यामध्ये हा कायदा तिथं निरस्त केला जात असल्याचं आपल्याला दिसतं. कलम 6 जे काही आहे तर या कलम 6 मध्ये सुद्धा या कायद्याविषयी माहिती इथे दिल्या गेलेली असल्याचं आपणास दिसून येतं. आणि कलम 7 असेल, कलम 8 असेल, कलम 9 असेल आणि कलम 10 असेल तर यामध्ये सुद्धा या कायद्यातील तरतुदी मोठ्या प्रमाणात तिथं निषेध करण्याचं काम तिथं केलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या कायद्यामध्ये सुद्धा हा जो की हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 आहे तर यामध्ये 2 दुरुस्त्या 2 अबांडमेंट ज्या काही आहेत तर त्या केल्या गेलेल्या असल्याचं आपल्याला दिसतं. तर पहिली अबांडमेंट जी की आहे हुंडाबंदी सुधारित कायदा 1984. पहिल्यांदा पहिली अबांडमेंट पहिली दुरुस्ती जी की या कायद्यामध्ये 1984 मध्ये ती तिथं केल्या गेली. हुंडाबंदी सुधारित कायदा 1986. तर दुसरी जी काही सुधारणा आहे तर ती 1986 मध्ये या कायद्यामध्ये तिथे केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. 20 मे 1961 रोजी हुंडा प्रतिबंधक कायदा राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्यानंतर
हुंडा देणे आणि घेणे हा जो काही समाजामध्ये एक प्रघात निर्माण झालेला आहे, एक परंपरा रूढी म्हणून तिला मान्यता पावलेली आहे, तर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा इथे केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. असं जरी असलं तरीसुद्धा आपल्या समाजव्यवस्थेमध्ये आजसुद्धा आपण हुंडा देणे आणि घेणे ही एक प्रथा म्हणून, एक परंपरा म्हणून, एक चालीरीती म्हणून ते आजही सुद्धा समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याला दिसून येत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचं स्वरूप आजही तितकंच भयानक आहे, आजही त्याचं स्वरूप तितकंच उग्र स्वरूप त्यांनी तिथं धारण केलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून महिलांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी, महिलांना त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार त्याचं परिमार्जन करण्यासाठी, ते दूर करण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी अशा विभिन्न तरतुदी जी आपली आहे, संविधानिक संस्था असतील, घटनेतील तरतुदी असतील आणि भारतीय संसदेने काही जे काही कायदे जे केलेले असतील, तर ते कायदे महिलांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करणारे कायदे म्हणून तिथं पाहिलं जात असल्याचं दिसतं. भारताच्या दृष्टिकोनातून महिलांच्या हितांचं रक्षण करण्याचं काम, संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या विविध तरतुदी या महिलांसंदर्भात मानव अधिकारांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या मानव अधिकारांच्या सुरक्षिततेसाठी अशा संविधानिक तरतुदी असतील, कायद्यांची निर्मिती असेल, संविधानिक संस्थांची निर्मिती असेल, आयोगांची निर्मिती असेल, तर ती इथे केल्या गेलेली असल्याचं दिसतं. याच धर्तीवर राज्य महिला आयोगसुद्धा, जसं की आपण नॅशनल वुमन कमिशन फॉर वुमन जे काही आहे तर ते बघितलं, तर त्या धर्तीवर प्रत्येक राज्यामध्ये राज्य महिला आयोगाची सुद्धा स्थापना तिथे केल्या गेलेली असल्याचं दिसतं. आणि अशा पद्धतीने भारतामधील महिलांच्या मानव अधिकारांसंबंधित संवैधानिक आणि संरक्षणविषयक ज्या काही तरतुदी आहे तर त्या आपण इथे अभ्यासलेल्या आहेत. त्याचा सविस्तर असा आढावा आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे काही दुसरा जो काही महत्त्वाचा भाग आहे तर तो पुढील लेक्चरमध्ये, नंतरच्या तासामध्ये तो अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.